पुढं आल्यावर थोडासा दिलासा मिळतो आपल्याला, कारण की थोडा प्लेन रोड लागतो. आणि पुढचा पॉईंट जो राहतो तो सुंदरासी जवळपास 3 किलोमीटर आहे शिवघाटापासून. फक्त एवढंच का चालताना आहे ना, हे जे घोडे खच्चर जे चालतात ते थोडे सांभाळून चाला. हातामध्ये तुमच्या काठी नक्की असू द्या, कारण की जेणेकरून तुम्ही जर कडेला असाल तर अशी काठी दाखवून ते घोडे साईडला होतं. काय होतं, कधी कधी घोडे डायरेक्ट अंगावर येतील आणि खाली पहा तुम्ही वातावरण कसं डायरेक्ट खाली खोलदरी. त्याच्यामुळं ट्रेक करताना संपूर्ण काळजी घ्या. आणि आपला महादेवाचा ट्रेक हा परिपूर्ण यशस्वी करा. आणि वातावरण आता थोडं मस्त झालेलं आहे, ऊन पडलेलं आहे. शिवघराटपर्यंत आलो तेव्हा पावसाचं वातावरण झालं होतं, परंतु आता मात्र ऊन पडलं. आता परत जॅकेट मला परत काढावं लागली, कारण की थंड वातावरण झालं होतं. आता पुन्हा उष्ण होईल. असंच राहतं हिमालयातल्या या ट्रेकमधलं. कधी थंड, कधी उष्ण, कधी खूप जोरात पाऊस, तर कधी काहीच नाही. सुरू आहे आपला मणिमहेश ट्रेक.